समोर एक मिनिट समोर. दिनांक 13 जानेवारी रोजी आहे सकाळी 6च्या दरम्यान भांडूप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 मोबाईल स्नॅचिंगची घटना घडलेली होती. मंगतराम पेट्रोल जंक्शन आणि ईश्वरनगर बसस्टॉप इथे जे आहे की 2 जे सकाळी जे नागरिक चाललेले होते तर त्यांचे मोबाईल खिचून जे 2 बाईकस्वार यांनी ते केलेलं होतं. या अनुषंगानं किंवा आणि त्याचबरोबर यापूर्वीच्या जे घडलेल्या घटना होत्या त्या अनुषंगानं आम्ही जे आहे की सर्व जे तपास पथक जे आहे परिमंडळातील यांना सदर कामासाठी जे आहे की गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आम्ही त्यांना काम वाटप केलं होतं. त्या अनुषंगानं भांडूपचे जे तपास पथक आहे तर त्यांनी अतिशय कौशल्यानं यातील 2 जे अनोळखी जे बाईकस्वार होते तर त्यांचा योग्य तो माग घेऊन त्यांचा शोध घेतलेला आहे आणि अतिशय कौशल्यानं 48 तासामध्ये हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि जे 2 जे बाईकस्वार होते तर त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि मान्य न्यायालयाने त्यांना 21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे. या अनुषंगानं अधिकचा तपास चालू आहे. सर किती आव्हान होतं कारण की मोबाईल स्नॅचिंग नसेल किंवा चेन स्नॅचिंगचे प्रकार हे खूप गंभीर्याने घेतले जातात आणि या गुन्ह्याचा उलगडा लावण्यासाठी काय आव्हान पोलिसांकडे? मोबाईल स्नॅचिंग किंवा रस्त्यावरचे जे गुन्हे आहेत हे निश्चितच म्हणजे आव्हानात्मक असतं आणि त्या अनुषंगानंच ह्या गुन्ह्याचा तपास करण्यात आलेला होता. मोबाईल सगळ्यांच्या जीवनाचा जिव्हाळ्याचा भाग असतो आणि त्या अनुषंगानं आपण ह्या गुन्ह्याकडे गांभीर्यानं पाहतो आणि त्या अनुषंगानं जो तपास केला आणि हे जे गुन्हेगार आहेत यांना ताब्यात घेतलेला आहे. यांचे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे कसं? येस, याचे दोन्ही गुन्हेगार आहेत ते त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि त्या अनुषंगानं आपण अधिक तपास करीत आहोत आणि यांचा जो एकत्र वगैरे केलेले गुन्हे असतील तर त्या अनुषंगानं आपण अधिक तपास करून योग्य ते कलमांतर्गत कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.